या आठवड्यातल्या भारत सरकारच्या अपडेट्स जाणून घ्यायच्या आहेत. मग पाहत रहा दिल्ली ते मुंबई ही न्यूज रील. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांचा 350वा शहीदी समागम कार्यक्रम 1 मार्चला नवी मुंबई येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा इतिहास महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात हजारो गावांमध्ये आणि वस्त्यांमध्ये पोहोचला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनीही गुरु श्री तेग बहादूरजी यांच्या शहीदी दिवस समागम समारंभात गुरुसाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करून उपस्थितांशी संवाद साधला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील यशवंतराव चव्हाण अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन येथे 2 दिवसीय कॉम्प्रेस्ड बायोगॅस कॉन्क्लेव्ह 2026 चे उद्घाटन केले. हरित ऊर्जा आणि शाश्वत इंधनाच्या प्रसारासाठी हा महत्त्वाचा उपक्रम मानला जात आहे. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी मुंबईतील नौदल तळावर भारतीय नौदलाचे शिडाचे जहाज INSV कौंडिन्यचे स्वागत केले. ओमानमधील मस्कत येथून पारंपरिक पद्धतीने बांधलेली ही नौका आपल्या ऐतिहासिक परदेश प्रवासानंतर भारतात परतली आहे. दरम्यान भारतीय नौदलासाठी 500 टन क्षमतेच्या 4 स्वयंचलित इंधन वाहतूक नौकांच्या बांधणीचा करार ठाण्यातील सॉफ्ट शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड या MSME शिपयार्ड सोबत करण्यात आला आहे. यामुळे स्वदेशी जहाज बांधणीला नवे बळ मिळणार आहे. करदाता सेवा संचालनालय मुंबई विभागीय एकक आणि सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे परिसंवाद आणि वेबिनार आयोजित केला. डिजिटल सीमाशुल्क सुलभता, परकीय चलन नियम आणि नवीन बॅगेज नियम 2026 याबाबतची प्रवासी आणि हितधारकांमध्ये जनजागृती करण्यात आली. मुंबईतच दूरसंचार क्षेत्रातील एक महत्त्वाचा अहवाल समोर आला आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने जानेवारी 2026 मध्ये मुंबईतील मोबाईल नेटवर्क सेवांच्या गुणवत्तेचा स्वतंत्र ड्राईव्ह टेस्ट अहवाल प्रसिद्ध केला. शहर, रेल्वे मार्ग, किनारी भाग आणि सार्वजनिक वाहतूक मार्गांवर नेटवर्कच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. या सर्व बातम्यांचे विस्तृत लेख वाचण्यासाठी आमच्या बायोमध्ये लिंक उपलब्ध आहेत. या घडामोडींबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची आहे तर मग कमेंटमध्ये न्यूज लिहा आणि आम्ही तुम्हाला त्याची लिंक मेसेजमध्ये पाठवू. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, PIB मुंबईला फॉलो करताय ना?